शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे धान्य 30 जुलैपर्यंत वाटप केले जात आहे। या 3ही महिन्याचे धान्य एकाच महिन्यामध्ये देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार पुढे येताना दिसत आहेत व त्याच पद्धतीने पुढे तक्रार सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहे व त्यामुळेच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला असून तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। पूर परिस्थिती किंवा इतर काही अडचणी पावसाळ्यामध्ये उद्भवतात, त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट या 3ही महिन्याचे धान्य 30 जुलै तारखेपर्यंत वितरित केले जात आहे। परंतु एकाच वेळी मोठ्या प्रमाणात धान्य दिले जात असल्याने रेशन कार्ड धारक या धान्याची विक्री करत आहेत। त्याच पद्धतीने रेशन दुकानदार खोट्या पद्धतीने धान्याची विक्री करत आहेत व अशा प्रकारच्या बाबी घडत असल्याने मोठा निर्णय घेण्यात आलेला असून जर अशा प्रकारची धान्य विक्रीची बाब पुढे आल्यास अशा रेशन धान्य दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्ड धारक किंवा रेशन धान्य दुकानदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तुम्हाला जर अवैध पद्धतीने धान्य विक्री करताना पकडले गेले तर तुमचे रेशन हे बंद केले जाऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून अवैध पद्धतीने धान्य विक्री करणे हे वाढलेले असून याबाबत मोठी कारवाई सुद्धा केली जाईल असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।